शूर, धाडसी आणि काटक मावळे भरणे आहे. अशा एखाद्या बोर्डचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुठल्यातरी पुस्तकात, इतिहासात कुठेतरी आहे का? 400 वर्षापूर्वी जेव्हा कोणताही मीडिया नव्हता, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना डेडिकेटेड कॉलिग्ज, एम्प्लॉईज कसे मिळत असतील? सगळ्या उद्योजकांचा एक प्रॉब्लेम असतो, की मला एम्प्लॉय मिळत नाहीत. कामगार भरती करणे आहे, स्किल्ड वर्कर पाहिजे वगैरे, वगैरे. तुम्ही ॲड्स रन करता, रिक्रुटमेंट एजन्सीजला कॉन्टॅक्ट करता, तर ही एम्प्लॉईज मिळत नाहीत. 400 वर्षापूर्वी जेव्हा कोणताही मीडिया नव्हता, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना डेडिकेटेड कॉलिग्ज, एम्प्लॉईज कसे मिळत असतील? याचं उत्तर आहे, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे कोर व्हॅल्यूज, प्रिन्सिपल्स आणि पर्पज. शिवाजी महाराजांचे जे स्वराज्य होतं, हिंदवी स्वराज्य, हे पर्पज ड्रिव्हन ऑर्गनायझेशन होतं, ज्याच्या कोर व्हॅल्यूज कडक होत्या. रूल्स अँड रेग्युलेशन्स स्वतः शिवाजी महाराजांच्या फॅमिली मेंबर्ससाठी सुद्धा वेगळे नव्हते. आणि ह्याच गोष्टी आहेत जे एम्प्लॉईजना तुमच्याकडे ड्राईव्ह करतात. मावळे, त्यांची वागण्याची पद्धत, त्यांचे आपल्या फाउंडरबद्दल असणारे विचार हे ऐकून इतर लोक सुद्धा इच्छित असायचे, आम्ही सुद्धा ही ऑर्गनायझेशन जॉईन करतो. तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये जेवढी क्लॅरिटी असेल, गोष्टी जेवढ्या क्लिअर आणि ऑन पेपर असतील, तेवढे तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. बाकी सक्सेससाठी हार्डवर्क नाही तर लेव्हल अप. छत्रपती शिवाजी महाराज की जय.